नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी मंडळाकडनं जी क्वेश्चन बँक आलेली आहे त्या क्वेश्चन बँकमध्ये जे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे यावरती आपण याआधी 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामधला पहिला जो व्हिडिओ होता तो स्पॉट द एरर अशा प्रकारचा होता आणि त्यानंतरचा दुसरा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल सेंटेन्सेस, कंपाऊंड सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, WH क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस हे पाहिलेलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस, त्यानंतर टेन्सेस, त्यानंतर डायरेक्ट, इनडायरेक्ट, जिरंड, इन्फिनिटिव्ह, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब्स, डिग्री ऑफ कंपॅरिझन हे विविध प्रकारच्या ग्रामरच्या ॲक्टिव्हिटीचे वाक्य पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल अद्यापही तर सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना, मित्रांनासुद्धा पाठवा जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. चला तर आपण बघूयात की जे राहिलेलं ग्रामर पार्ट होता जो नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा आहे, म्हणजे आपल्या पुस्तकामधलं ग्रामर याच्यामध्ये येणार नाही, पुस्तकातल्या बाहेरचे ग्रामरचे वाक्य याच्यामध्ये येतील आणि हा 4 मार्काचा भाग असतो. चला तर आपण बघूयात की कोणते कोणते ग्रामरचे जे काही वाक्य आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. हे वाक्य तसं पाहिलं तर 10वीला 12वीला किंवा इतर वर्गांना आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर बघूयात. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी व्हॉइसचे जे वाक्य दिलेले आहेत, 4 वाक्य आहेत, ते कशा पद्धतीचे आहेत बघा. इथे पहिलं जे वाक्य इथे दिलेलं आहे बघा, फर्स्ट सेंटेन्स, द कॅशियर रिफ्युज्ड हिम एनी कॅश. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे बघा, हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. खाली आपल्याला 4 ऑप्शन पॅशिव्ह व्हॉइसचे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, ही वॉज रिफ्युज्ड एनी कॅश बाय द कॅशियर. ही वेर रिफ्युज्ड एनी कॅश बाय द कॅशियर. ही वेर रिफ्युज्ड कॅश बाय द कॅशियर. एनी कॅश वेर रिफ्युज्ड बाय द कॅशियर. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉइस म्हणजे प्रयोग. यामध्ये जर आपण बघितलं तर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं पॅशिव्ह व्हॉइस करत असताना सर्वप्रथम वाक्याला जो व्हर्ब आहे त्या व्हर्बला जर व्हॉट किंवा व्हाय हा जर प्रश्न तुम्ही विचारला किंवा हू हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला निश्चितरीतीने कोणत्या शब्दापासून वाक्याची सुरुवात करायची ते लक्षात येतं. आपण या ठिकाणी पहिलं वाक्य पाहत आहोत, द कॅशियर रिफ्युज्ड हिम. कॅशियरने कोणाला रिफ्युज्ड केलं? हुम हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला हिम हे जे काही आहे ते तुम्हाला लक्षात येईल की त्याने वाक्याची सुरुवात करायची आहे आणि हिमची प्रथमा जी असते ती आहे ही, म्हणून या ठिकाणी हीपासून वाक्याची सुरुवात होईल आणि ही हे एकवचनी आहे आणि म्हणून ही वॉज जे फर्स्ट ऑप्शन आहे इथे आपल्याला फर्स्ट ऑप्शन इथे स्पष्टपणे लक्षात येतं. ही वॉज रिफ्युज्ड एनी कॅश बाय द कॅशियर. या ठिकाणी मुळात वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि म्हणून सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे ही ह्या मूळ कर्त्यानंतर वॉज हे एकवचनी टू बीचं रूप घेतलं. त्यानंतर रिफ्युज्ड जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल करण्यात आलं आणि त्यानंतर उर्वरित जे शब्द आहेत एनी कॅश हे बायच्या आधी ठेवले आणि त्यानंतर बाय नंतर जो मूळ कर्ता होता तो आपण या ठिकाणी घेत असतो. बघा पुढचं वाक्य नंबर 2चं सेंटेन्स जे आहे हे नंबर 2चं सेंटेन्स पाहूयात आपण. नंबर 2च्या सेंटेन्समध्ये काय, द मॅनेजमेंट मेड हिम द लीडर ऑफ द प्रोजेक्ट. आता या ठिकाणी हे 4 ऑप्शन जे दिलेले आहेत तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी असतात. बघा केअरफुली जर आपण वाचलं आणि ग्रामरचे रूल्स पाहिले तर आपल्याला लक्षात येतं. यामध्ये 4ही वाक्य मी वाचणार नाही, वाक्य क्रमांक 2 वाचेल बघा. यामध्ये ही वॉज मेड प्रोजेक्ट लीडर बाय द मॅनेजमेंट.
या ठिकाणी हे वाक्य आपल्याला करेक्ट वाटतं, त्याचा म्हणजे पॅशिव वॉईस. परंतु मला आणखी दुसरं एक वाक्य करेक्ट असेल असं वाटतं, हे म्हणजे डी. ही वॉज मेड ॲज अ प्रोजेक्ट लीडर बाय द मॅनेजमेंट. म्हणजे निश्चितरीतीने परीक्षेमध्ये तुम्ही या दोनपैकी एक वाक्य लिहिलं तर माझ्या मते बरोबर येऊ शकतं. आता पुढे जर आपण पाहिलं तर 3 नंबरचं जे वाक्य आहे, हे 3 नंबरचं वाक्यामध्ये काय, गव्हर्मेंट इज बिल्डिंग अ प्रोजेक्ट फॉर पुअर अँड डाऊन ट्रोडन. या ठिकाणी जर आपण ऑप्शन पाहिले तर ते करेक्ट ऑप्शन येईल सी. जे ऑप्शन आहे ते करेक्ट ऑप्शन. अ प्रोजेक्ट हा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि त्याने वाक्याची सुरुवात केली. त्यानंतर वाक्यामध्ये बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणून अ प्रोजेक्ट हे एकवचनी आहे आणि त्यानंतर इज हे टू बीचं रूप जशास तसं घेतलं. या ठिकाणी बेईंग घेण्यात आलेलं आहे, का तर प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि ज्या वेळेला कंटिन्युअस टेन्स असतो त्यावेळेला त्याचा ING फॉर्म जशास तसा ठेवण्यासाठी बीला ING लावून बेईंग असं जशास तसं ठेवल्या जातं, म्हणजे काळ बदलल्या जात नाही. त्यानंतर क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, हे घेतल्या जातं मेड आणि फॉर पुअर अँड डाऊन ट्रोडन, आणि जे काही मूळ कर्ता आहे तो बायने जोडला जात असतो, बाय गव्हर्मेंट. म्हणजे तिसरं वाक्य हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढचं नंबर 4चं वाक्य पाहूयात. वी एक्सपेक्ट एव्हरी चाइल्ड टू हॅव इक्वल इंटरेस्ट इन ऑल द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये सुद्धा तुम्ही जर आपण आता ऑप्शन पूर्ण वाचत बसत नाही आहे मी, जे करेक्ट आन्सर आहे तेच फक्त सांगतो. एव्हरी चाइल्ड इज एक्सपेक्टेड टू हॅव इक्वल इंटरेस्ट इन एव्हरी ॲक्टिव्हिटी. हे त्याचं जे नंबर बी ऑप्शन आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर पुढची जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे टेन्सेस. या टेन्सेसचे या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत ते पाहूयात आपण. पहिलं वाक्य काय आहे बघा या ठिकाणी, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सो टू गेट द सेंटेन्स इन अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉलोइंग. आता या ठिकाणी पहिलं जे वाक्य दिलेलं आहे याच्यातून त्याचा करेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स सर्च करायचा आहे. सेंटेन्स आहे द वाईल्ड फायर बर्न द जंगल एंटायरली, आणि आता हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असा आहे. आता याचं जे करेक्ट ऑप्शन जे आहे ते माझ्या मते करेक्ट ऑप्शन फर्स्ट सेंटेन्स आहे. द वाईल्ड फायर हॅज बर्नड द जंगल एंटायरली. या ठिकाणी टू हॅवचं रूप हॅज हे घेतलेलं आहे, कारण वाईल्ड फायर हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, द मेडिकल स्टाफ इज वर्किंग राऊंड द क्लॉक. याच्यामध्ये काय करायचं, पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि हा पास्ट परफेक्ट टेन्स या चारपैकी करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे तो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. याच्यामध्ये काय बघा, द मेडिकल स्टाफ हॅड वर्कड राऊंड द क्लॉक. या ठिकाणी पास्ट परफेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा करता, त्यानंतर टू हॅवचं भूतकालीन रूप हॅड तृतीय, आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप वर्कड आणि जे ऑब्जेक्ट आहे ते. इथे पुढे जी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, ही पुढे जी ॲक्टिव्हिटी आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सो टू गेट द पास्ट कंटिन्युअस टेन्स. इथे काय दिले बघा, आता पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला सर्च करायची या तिसऱ्या वाक्यामधलं. हे जे तिसरं वाक्य दिलेलं आहे इथे, तिसरं वाक्य काय बघा, ऑल नेबरिंग कंट्रीज आर रिसिविंग वॅक्सिन्स ॲट अ व्हेरी चीप रेट फ्रॉम इंडिया. आता हा लेटेस्ट सेंटेन्स आहे कोरोनाच्या वॅक्सिन संदर्भामध्ये. या ठिकाणी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचे, माझ्या मते सी हे ऑप्शन हे करेक्ट आहे. ऑल नेबरिंग कंट्रीज वेअर रिसिविंग वॅक्सिन्स ॲट अ व्हेरी चीप रेट फ्रॉम द इंडिया. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं ग्रॅमॅटिकल पार्ट, तर पुढची जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ती आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटी नरेशन. चला बघूयात आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सो गेट इनडायरेक्ट नरेशन इन द गिव्हन सेंटेन्स. फर्स्ट सेंटेन्स, द प्राईम मिनिस्टर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा वी आर रेडी फॉर एनी चॅलेंजेस. आता या ठिकाणी याचं जे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना हे वाक्य कोणत्या प्रकारचे हे आधी बघावं लागेल. जे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आहे वी आर रेडी, हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे. म्हणून आपल्याला इथे जे
उत्तर असणार आहे या 4 ऑप्शन्सपैकी फर्स्ट माझ्या मते करेक्ट आहे. काय सेंटेन्स बघा. फर्स्ट, द प्राईम मिनिस्टर सेड, कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट. वी जे करता आहे त्याच्याऐवजी इनडायरेक्ट करत असताना दे वापरलं. आर हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, त्याच्याऐवजी वेअर वापरलं. भूतकाळामध्ये म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स चेंज इन टू सिम्पल पास्ट टेन्स वेन वी डू द डायरेक्ट इन टू द इनडायरेक्ट. आणि उर्वरित वाक्य जे आहे फॉर एनी चॅलेंजेस. मग हे जे काही इथं ऑप्शन जे आहे हे ऑप्शन हे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. चला पुढचं वाक्य बघूयात. सेकंड सेंटेन्स दिलेलं आहे. द टीचर सेड टू द प्रिन्सिपल आय ॲक्सेस्ड ऑल द असाइनमेंट. हे जे वाक्य दिलेलं आहे बघा या ठिकाणी, या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर टीचर सेड टू द प्रिन्सिपल आहे. तसं जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, या चारही जे ऑप्शन दिले आहेत खाली त्या चारही ऑप्शनमध्ये टोल्ड टू असं दिलेलं आहे. माझ्या मते स्पष्टपणे टोल्ड वापरल्याच्यानंतर टू वापरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक ठिकाणी बघा इथे टू हे वापरलेलं आहे. जेव्हा इनडायरेक्ट आपण करत असतो त्यावेळेला टोल्ड फक्त वापरलं जातं, टू वापरण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे बी ऑप्शन. द टीचर टोल्ड द प्रिन्सिपल दॅट ही शी हॅड ॲक्सेस्ड ऑल द असाइनमेंट्स. हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे बघा. गोलकीपर सेड टू द कॅप्टन आय ॲम रेडी हेअर नाऊ. या ठिकाणी जे ऑप्शन याचं करेक्ट असणार आहे ते आहे बी ऑप्शन. द गोलकीपर टोल्ड. इथे बघा सेड टूच्या ऐवजी टोल्ड घेतलं. त्यानंतर द कॅप्टन कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट. ही वॉज रेडी आणि हेअरच्या ऐवजी देअर, त्यानंतर देन. हे जे सेंटेन्स आहे हे या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आहे. इथं जे काही सेंटेन्स दिलेल्यापैकी हे जे सेंटेन्स करेक्ट आहे. त्यानंतर आपण जर 4 नंबरचं वाक्य पाहिलं तर 4 नंबरचं वाक्य द फॉरेस्ट गार्ड सेड टू द यंग बॉय कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमा व्हॉट आर यू डुईंग हेअर. याचे जे करेक्ट ऑप्शन आहे इथं बघा, इथे करेक्ट ऑप्शन बी ऑप्शन आहे. द फॉरेस्ट गार्ड अस्क्ड. या ठिकाणी बघा सेड टूच्या ऐवजी अस्क्ड वापरले कारण हा क्वेश्चन आहे पुढे, म्हणून सेड टूच्या ऐवजी अस्क्ड वापरलं. द फॉरेस्ट गार्ड आस्क्ड द यंग बॉय व्हॉट कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमाच्या ऐवजी WH शब्द जेव्हा असतो त्यावेळेस WH शब्द जे जास्त ठेवायचा असतो. त्यानंतर आर यू इथे जे आहे इथे यू आर असं होईल आणि यूच्या ऐवजी इथे ही घेतलं आणि आरच्या ऐवजी वॉज घेतलेलं आहे. डुईंग देअर, म्हणून ऑप्शन जे करेक्ट आहे ते बी ऑप्शन आहे. त्यानंतर सेंटेन्स नंबर 5 सेंटेन्स जर आपण या ठिकाणी बघितलं विद्यार्थी मित्रांनो. द थर्स्टी सोल्जर सेड कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमा प्लीज गिव मी सम वॉटर. हा वाक्याचा जो जर प्रकार पाहिला तुम्ही तर इथे बघा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे आहे हे ए ऑप्शन असणार आहे. हे असर्टिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहे. द थर्स्टी सोल्जर बेग्ड, सरळ इथं म्हणजे रिक्वेस्ट करणे, याचना मागणे. देम टू गिव हिम सम वॉटर. आता या ठिकाणी टू गिव हिम मीच्या ऐवजी हिम हे चेंज केलेलं आहे, बदल केलेला आहे. आणि इथं प्लीज जो वर्ड्स असतो रिक्वेस्ट करणाराचा तो शब्द जो आहे तो इथून पुन्हा काढून टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा जो कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमा आहे त्या कॉमा इंटू इनव्हर्टेड कॉमाच्या ऐवजी या ठिकाणी टू वापरण्यात येत असतं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. त्यानंतर नंबर 6चं वाक्य पहा. नंबर 6 हे जे वाक्य आहे हा वाक्यप्रकार वेगळा आहे बघा मित्रांनो. अलास द किंग इज डेड सेड द कंट्रीज. या ठिकाणी ऑप्शन जे करेक्ट असणारे उत्तर आपलं हे ए ऑप्शन आहे. द कॉर्टियर्स सेड सॅडली एक्सक्लेम्ड दॅट द किंग वॉज डेड. आता या ठिकाणी कॉर्टियर्स जी काही आहे सेड, सॅडली सेड इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे बघा. सॅडली एक्सक्लेम्ड, या ठिकाणी एक्सक्लेम्ड आहे. इथं सेडच्या ऐवजी एक्सक्लेम्ड घेतलं म्हणजे निश्चित रीतीने हे जे काही वाक्य आहे हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. म्हणून सेंटेन्स काय होईल बघा. द कॉर्टियर्स सॅडली एक्सक्लेम्ड दॅट द किंग वॉज डेड. अशा प्रकारचं या ठिकाणी उत्तर करेक्ट असणार आहे. यानंतर ॲक्टिव्हिटी, ग्रॅमॅटिकल ॲक्टिव्हिटी बघा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर ही ग्रॅमॅटिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला जिरंड आहे. जिरंड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला
कृदंत असं म्हणत असतो. आणि कृदंत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून क्रियापदाचं इथे ING रूप असतं. कशा पद्धतीचं आहे बघा. आय लाईक टू प्ले फुटबॉल आउट ऑफ द ग्राउंड. आता याची या ठिकाणी जे आय लाईक टू प्ले आहे, इथे टू प्ले याऐवजी स्पष्टपणे बघा इथे ऑप्शन आपल्याला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. इथे सिम्पल बदल असतो बघा. कृदंत जे आहे ते बदलायचं आणि त्याच्याऐवजी जर सेंटेन्स चेंज करून वापरायचं म्हटल्याच्यानंतर इथे काय करायचं असतं बघा. कृदंत वापरा म्हटलं इथे जे टू प्ले आहे, टू प्लेच्या ऐवजी इथे काय केलं, फक्त टू काढलं आणि प्लेला ING प्रत्यय लावला. म्हणजे हे कृदंत जिरंड वापरल्या जात असतं. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप त्याच्या आधी टू असतं ते रिमूव्ह करायचं आणि त्यानंतर प्ले किंवा जे व्हर्ब आहे व्हर्बला ING प्रत्यय लावायचा. म्हणजे याचा अर्थ हा कंटिन्युअस टेन्स आहे असं नाही आहे. लक्षामध्ये कंटिन्युअस टेन्स नसतो हा. ठीक आहे. पुढचं वाक्य पहा. या ठिकाणी सेकंड सेंटेन्स आहे. टू व्हिजिट ॲन ओल्ड एज होम इज ऑलवेज अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी. इथे जे आहे करेक्ट ऑप्शन आहे इथे बघा. आता इथं टू व्हिजिट सुरुवातीलाच दिलं होतं म्हणून टू रिमूव्ह केलं आणि व्हिजिटच्या ऐवजी व्हिजिटिंग अशा पद्धतीने करून हे सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बाकी दुसरा कुठलाही बदल याच्यामध्ये नसतो. क्रियापदाचे मूळ रूप जे आहे ते त्या मूळ रूपाला ING प्रत्यय लावला जातो आणि टू जर त्याच्या आधी वापरले असेल तर ते रिमूव्ह केल्या जात असतं, काढून टाकल्या जात असतं. त्याच्या ऐवजी जिरंडच्या ऐवजी बघा इथे इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. अशा प्रकारचं वाक्य आल्याच्यानंतर म्हणजे हे एकमेकाला और आहेत बघा. कोणते कोणते, जिरंड आणि इन्फिनिटिव्ह. बघा इथे काय केलेलं आहे फर्स्ट सेंटेन्समध्ये. व्हेन द लिटल गर्ल सॉ अ ब्युटिफुल फ्लॉवर शी गेव अ क्राय ऑफ जॉय. या ठिकाणी या वाक्यामध्ये जर आपण इथं पाहिलं तर वाक्याची सुरुवात आपल्याला अशा पद्धतीने करावं लागली. तसं पाहिलं तर चारही वाक्याची सुरुवात सीइंगने केलेली आहे, परंतु पुढे यामध्ये बदल आहे. सीइंग अ ब्युटिफुल फ्लॉवर. बघा या ठिकाणी जे मूळ सॉ होतं त्याला मूळ रूप केलं, त्याला सीइंग केलं अ ब्युटिफुल फ्लॉवर. आणि पुढच्या वाक्यामध्ये जे इथे शी वापरलेलं होतं द गर्लच्या ऐवजी आणि या ठिकाणी मात्र मग पुन्हा काय केलेलं आहे, द गर्ल गेव अ क्राय ऑफ जॉय. म्हणून फर्स्ट ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. म्हणजे इन्फिनिटिव्ह करत असताना जिरंड जे आहे किंवा क्रियापदाचं जे काही ING रूप आहे ते बदलून क्रियापदाचं मूळ रूप घेतल्या जात असतं. आता इथे प्रश्न हे करत असताना इथं जरी एक गोष्ट लक्षात असू द्या, इथं इन्फिनिटिव्ह म्हटलं आहे परंतु प्रश्न आहे जिरंडच वापरा, म्हणून या वाक्यामध्ये जिरंड वापरल्या गेलेला आहे, सीइंग असं केलेलं आहे. पुढचं ऑप्शन पहा. पुढच्या ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट इन्फिनिटिव्ह. इथं आहे बघा इन्फिनिटिव्ह. हे वाक्य काय आहे पहा, हे इन्फिनिटिव्हचं सेंटेन्स. ही लाईक्स लुकिंग ॲट द स्टार्स इन द स्काय विथ बेअर आईज. या ठिकाणी जर आपण ऑप्शन करेक्ट पाहिलं तर हे करेक्ट ऑप्शन इथे आहे बघा, ए ऑप्शन. ही लाईक्स टू लुक. इथे काय केलं बघा, सिम्पल बदल केलेला आहे, लुकिंगच्या ऐवजी टू लुक वापरलेलं आहे आणि बाकी पुढचं वाक्य पूर्ण जशाच तसं वाक्य दिलेलं आहे बघा. म्हणून फर्स्ट ऑप्शन जे आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला बी ऑप्शन आहे अशाच असं वाटेल, परंतु इथे थोडासा चेंजेस असतो बघा. इथं ए ऑप्शनमध्ये स्टार्स वापरले, बी ऑप्शनमध्ये फक्त स्टार केलेलं आहे. हे थोडे थोडे चेंजेस असतात, मायनर चेंजेस असतात हे ऑप्शन निवडत असताना. पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली बघा, एकच वाक्य दिलेलं आहे, नो सुनर दॅनचं. नो सुनर दॅन हा वाक्यप्रकार अतिशय ग्रामरचा प्रकार अतिशय सोपा असतो बघा. इथे काय म्हटलेलं, कारण त्याला ऑरमध्ये काय असतं बघा, ॲज सून ॲज असतं आणि म्हणून हे बघा वाक्य करत असताना पाहूयात. ॲज सून ॲज द स्टुडंट फिनिश्ड द फर्स्ट टेस्ट दे वेअर गिवन द नेक्स्ट. आणि या ठिकाणी म्हणजे असं झालं न झालं तोच दुसरं वाक्य, अशा पद्धतीचं या ठिकाणी मिनिंग असते. जर ऑप्शन इथं आपण करेक्ट ऑप्शन पाहिलं तर हे डी ऑप्शन आहे. काय होईल बघा, ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सुनर वापरणे. त्यानंतर जे क्रियापदाचं दुसरं रूप आहे फिनिश्ड, इथं फिनिश्ड आहे बघा, या ठिकाणी काय केलं जातं, मूळ रूप केलं जात असतं, परंतु जर काळ तिथे बदलल्या जात नाही म्हणून इथे काय केलेलं आहे, ईडीच्या ऐवजी इथे डीड वापरलेलं आहे. नो सुनर डीड, त्यानंतर करता घेतला जातो द स्टुडंट, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप फिनिश द फर्स्ट टेस्ट, कॉमा. आता या ठिकाणी जे इथे बघा
इथेही जे हे कॉमा जो आहे तो कॉमा रिमूव्ह केला जात असतो आणि दॅन वापरला जात असतो. तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये कॉमा जसा तसा दिसतो आहे, परंतु तो रिमूव्ह करायचा असतो. एक लक्षात राहू द्या ही गोष्ट. म्हणून सेंटेन्स काय होईल, नो सुनर डीड द स्टुडंट फिनिश द फर्स्ट टेस्ट दॅन दे वेअर गिवन द नेक्स्ट. यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे बघा, ही सुद्धा खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे, हार्डली व्हेन. बघा सेंटेन्स कसं केलं जात असते याच्यामध्ये. स्कार्सली हॅड आय रीच्ड द स्टेशन व्हेन द ट्रेन अराइव्ड. या ठिकाणी हार्डली व्हेनच्या सेंटेन्समध्ये खूप सोपी पद्धत आहे. जर स्कार्सली व्हेन आला असेल तर स्कार्सलीच्या ऐवजी हार्डली वापरायचं, बाकी सेंटेन्स पूर्ण जसं लिहायचं, काहीही बदल याच्यामध्ये नाही. पुढची ॲक्टिव्हिटी बघूयात आपण. पुढची ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. हे आपल्याला 1 मार्काला येतं म्हणजे येतंच. आणि कॉम्पिटिटिव्हची जर तुम्ही तयारी करत असाल ना तर हे पहाच आवर्जून पहा. खूप सोपा अशा प्रकारचा हा प्रकार आहे. या ठिकाणी बघा, मूड मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे दुय्यम सहाय्यकारी क्रियापद. ही जी काही मानवी मनाचा मूड, तुमचा मूड, मनाचा कल कसा आहे ते दर्शवित असतात. याच्यातून काही काळा वगैरे असं काही संबोध तेवढं होत नाही, पण तुमच्या मनाचं ज्या वाक्यामधून तुमच्या मनाचा कल कोणता आहे, म्हणजे सल्ला देण्याचा कल आहे, रागवण्याचा कल आहे, की नेमका शक्यतेचा कल आहे, पॉसिबिलिटीचा आहे, परमिशनचा आहे. म्हणजे एकच वाक्य परंतु वेगवेगळ्या मूडने घेतल्या जात असते. इथं बघा फर्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. फर्स्ट सेंटेन्स काय दिलेलं पहा, हंड्रेड्स ऑफ दीज लिटल बर्ड्स वूड लँड ऑन द मँगो ट्री. आता या ठिकाणी बघा, हंड्रेड्स ऑफ दीज लिटल बर्ड्स वूड, हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे हे वूड आहे. आणि या ठिकाणी वूड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मी या ठिकाणी स्पष्ट म्हणेल की हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकालीन सवय, मी असा करत असे. वेन आय वॉज इन द 5th स्टँडर्ड आय वूड यूज द बायसिकल, म्हणजे त्यावेळेस मी वापरत असे, आता मात्र नाही. म्हणून वूड केव्हाही वूडमधून या ठिकाणी स्पष्टपणे हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकालीन सवय दर्शविल्या जात असते. हे तुम्ही स्पष्टपणे लिहून घ्या. त्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे, फ्री युअर माइंड्स फ्रॉम द बॉन्ड्स ऑफ सॅकल ऑफ इग्नोरन्स, सिलेक्ट द स्टेटमेंट ऑफ ॲडव्हाइस. आता याचं सेंटेन्स काय करायचं, ॲडव्हाइस म्हणजे सल्ला. एक एक लिहून घ्या बघा. पहिलं वाक्य आहे हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, दुसरं वाक्य सल्ला म्हणजे ॲडव्हाइसचं जे आहे. आता या ठिकाणी हे वाक्य कसं करता येईल की फर्स्ट सेंटेन्स हे करेक्ट आहे. यू शूड फ्री युअर माइंड फ्रॉम द बॉन्ड अँड सॅकल ऑफ द इग्नोरन्स. यू शूड म्हणजे इथं सल्ला देण्यात आलेला आहे, शूडमधून सल्ला मेन्शन केला जात असतो, एक लक्षात असू द्या. मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे कोणते, शाल, विल, कॅन, कुड, मे, माईट, वूड, हॅव टू, युज्ड टू, हे जे काही आहे ते मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. मस्ट आहे, हॅव टू आहे. आणि याच्यातून प्रत्येकातून व्यक्तीच्या बोलण्याचा मूड हा वेगवेगळा लक्षात येत असतो. थर्ड सेंटेन्स बघा विद्यार्थी मित्रांनो. थर्ड सेंटेन्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅज मॉडल ऑक्झिलरी यूज्ड फॉर ऑब्लिगेशन. इथे बघा ऑब्लिगेशन इथे दिलेलं आहे. ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य, स्वतः तुम्ही नेमकं काय करता त्यावरती डिपेंड आहे. आता यामध्ये काय आहे, सेकंड ऑप्शन हे करेक्ट आहे. गव्हर्मेंट मस्ट म्हणजे ऑब्लिगेशन हे कशातून दर्शविल्या जात असतं, मस्ट किंवा हॅव टू. जर हॅव टू वाक्यात वापरलं असेल किंवा मस्ट वापरलेलं असेल तर ते कुठल्या प्रकारचं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असतं, ते असतं ऑब्लिगेशन मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. हे स्पष्टपणे लक्षात असू द्या. म्हणजेच आपला ऑप्शन आहे गव्हर्मेंट मस्ट टेक गुड केअर ऑफ द पुअर अँड डाऊन ट्रोडन. त्यानंतर चौथं वाक्य पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच द यूज्ड फॉर द परमिशन. आता या ठिकाणी परमिशन म्हणजे तुमची जी काही मागणी मान्य करावायची असते वगैरे, परमिशन द्यायची असते, त्यासाठी कोणत्या प्रकारचं वाक्य इथे करेक्ट असेल, करेक्ट ऑप्शन असेल, तर मी स्पष्ट म्हणेल हे बी ऑप्शन आहे. यू मे सीट हेअर डाऊन इफ यू वॉन्ट. यामधनं आता ही परमिशन कशामधून दर्शविण्यात येत असते, ते मेमधून दर्शविण्यात येत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी सांगतो आहे, मी अंडरलाईन केलेले हे जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आधी लिहा आणि त्यानंतर त्याच्यातून काय दर्शविलं जात असतं हे पुढे लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाक्य पुन्हा तयार करत असताना. 5 नंबरचं आपण वाक्य बघूयात. 5 नंबरच्या वाक्यातून काय करायचं सांगितलेलं आहे की पॉसिबिलिटीचं वाक्य सर्च करायचे, म्हणजे शक्यतेचं वाक्य, जी शक्यता कोणत्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमधून दर्शविल्या जात असते
या ठिकाणी आपल्याला बघा वेळ कमी आहे म्हणून मी स्पष्टपणे इथे सांगतो आहे की सी हे ऑप्शन एक करेक्ट आहे. ट्रेन माईटमधून पॉसिबिलिटी दर्शविल्या जात असते. ट्रेन माईट कम लेट बिकॉज ऑफ बॅड वेदर. त्यानंतर पुढचं जे वाक्य जर आपण पाहिलं हे 6 नंबरचं वाक्य आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅज यूज द मॉडल एक्झ्युलर ऑफ ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे तुमची पात्रता, जी आहे कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी आणि पात्रता कशातून दर्शविल्या जात असते, ती कॅनमधून दर्शविल्या जात असते. आणि म्हणून जे कॅन या ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे, सुजाता कॅन डान्स वेल, हे ॲबिलिटीचं आहे. पुढे विल आहे बघा, या विलमधून सर्टन्टी दर्शविल्या जात असते. नंतर काही वाक्य आपण पाहत असताना बघूयात. आता या ठिकाणी डिग्री ऑफ कम्पॅरिझनचं एक आपल्याला वाक्यप्रकार इथं शेवटचा दिलेला आहे. त्याचे एक 3 वाक्य दिलेले आहेत, ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी डिग्री ऑफ कम्पॅरिझन पाहत असताना फर्स्ट सेंटेन्स काय दिलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इन अ पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करेक्ट चेंज करा. खालील 4 वाक्यापैकी कोणतं करेक्ट आहे. फर्स्ट सेंटेन्स काय बघा, TV is one of the greatest scientific achievement of our time. आता या ठिकाणी कोणता वाक्यप्रकार आहे, ग्रेटेस्ट, द ग्रेटेस्ट वापरलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह वाक्यप्रकार आहे. आपल्याला कोणता वाक्यप्रकार करायचा आहे, पॉझिटिव्ह वाक्यप्रकार करायचा आहे. म्हणजे याचं TV इज वन ऑफ द, आणि जेव्हा वन ऑफ द असतं त्यावेळेस वाक्याची सुरुवात ही व्हेरीफ्यूने केल्या जात असते. आता इथं फर्स्ट ही व्हेरीफ्यू आहे आणि हे 4थ्या नंबरचंही व्हेरीफ्यू आहे, परंतु पहिलं वाक्य हे करेक्ट या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे. व्हेरीफ्यू सायंटिफिक अचिव्हमेंट्स ऑफ आवर टाईम आर ॲज ग्रेट ॲज TV. अशा पद्धतीचं या 4थ्या प्रकारच्या वाक्यात पाहिलं तर हे ग्रेटर दिलेलं बघा, म्हणून ते चुकीचं वाक्य आहे. म्हणून हे केअरफुली बघायचं असतं, काळजीपूर्वक पाहायचं असतं. आता इथं आपण जर पाहिलं तर नंबर 2चं वाक्य पहा विद्यार्थी मित्रांनो. फूड इज वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल फॅक्टर्स इन बिल्डिंग अँड मेंटेनिंग गुड हेल्थ. यामध्ये हे सी प्रकारचं जे सेंटेन्स आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. फूड इज मोर इसेन्शियल दॅन एनी अदर फॅक्टर्स इन बिल्डिंग अँड मेंटेनिंग हेल्थ. त्यानंतर 3ऱ्या नंबरचं वाक्य पहा विद्यार्थी मित्रांनो. मुंबई इज द मोस्ट फिल्दी अँड मिसमॅनेज्ड सिटी इन इंडिया. याचे जे ऑप्शन आहे, हे जे सुपरलेटिव्ह डिग्री दिले त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करत असताना इथं 4ही ऑप्शन्स हे नो अदरनी सुरुवात केली आहे, परंतु करेक्ट ऑप्शन हे ए ऑप्शन आहे. नो अदर सिटी इज ॲज फिल्दी ॲज मिसमॅनेज्ड ॲज मुंबई इन इंडिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जे ॲक्टिव्हिटी ज्या ग्रामरच्या दिलेल्या आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ज्या क्वेश्चन बँकमधनं, ते आपण ह्या 3 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचे जे व्हिडिओ माझे येतील ते सुद्धा ग्रामरवरती काही प्रमाणामध्ये असतील, रायटिंग स्किलवरती असतील. तर आपण संपूर्ण व्हिडिओ पहा. तत्पूर्वी माझी एक रिक्वेस्ट आहे, चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि 12वीची जी इंग्लिशची जी स्टडी आहे ती स्टडी तुमची निश्चितरीतीने होईल. आणि परीक्षा जवळ येत आहेत, परीक्षेसाठी तुम्हाला पुनश्च माझ्याकडनं, माझ्या इंग्लिश गुरुजी टीमकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.